25 मिनिटात 5 ओव्हर संपल्या पाहिजे याची नोंद घ्या. आकाश जांगीड येतोय घाटकोपर पंतनगरचा खेळाडू. त्यांच्या बरोबर जर पाहिलं तर सोनू जो आहे अँटोपिलचा खेळाडू बॅटिंगसाठी आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहिलं मिळतोय पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वरोर गावचा एक वेगवान गोलंदाज प्रज्योत अंभिरे. बॉलिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं षटक या सेमीफायनलच्या मॅचमध्ये पंच म्हणून या मॅचमध्ये कामगिरी पाहत आहेत सतीश कुरुप सर आणि करुणाकरण कोटियन सर. मॅचला होते सुरुवात. अल्फेशियस आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टर्फ एडिक्ट. पहिला बॉल फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक शाहिद चेंडूच्या खाली. पहिल्याच बॉलवर विकेटचा पतन. खेळाडू बाद. सर्कलच्या वरून बॉल खेळायचा होता. बॉल जास्त उंच गेला आणि शाहिद यांनी मात्र तिकडे एक चांगली कॅच पकडली. वेगवान गोलंदाजीसाठी मात्र महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत प्रज्योत अंभिरे. आणि पहिली विकेट जर पाहिलं माघारी परतली आहे आणि पहिली विकेट माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबरीने चेंबूर परिसरातील क्रिकेटचे खूप मोठे चाहते भास्कर खाडे यांचं देखील या ठिकाणी जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे आणि नवीन फलंदाज जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सिद्धेश वास्कर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पनवेल तालुक्यातील बंगारपाडा गावचा खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. सिद्धेश वास्कर. तसेच कांचनताई रमेश शर्मा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्या तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रीडा स्पर्धा देखील DSPL पाहायला मिळते. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धाव तर घेतली गेली आहे आणि पहिली धाव घेतली गेली. सिद्धेश वास्कर आहेत आणि त्यांच्या जोडीला सोनू आहेत. गोलंदाजीसाठी प्रज्योत अंभिरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सोनू पहिल्या मॅच मध्ये सोनूने चांगली कामगिरी केली होती. 5 ओव्हरची मॅच आहे. यावेळेला जर पाहिलं तर बॉलने घेतली अतिरिक्त उसळी. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अवंतरच्या स्वरूपातील एक धाव मिळेल. धावसंख्या जाते ती 2 वर. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर DSPL टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे आज टिळक नगर मध्ये दाखल झालेत. जुने नवे खेळाडू दाखल झालेत. वेगवान चेंडू कव्हर्सला टोलावण्याचा प्रयत्न. एक धाव जर पाहिलं तर त्या ठिकाणी घेतली जाते आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना 3 वर जाते. पहिली ओव्हर सुरू आहे. प्रज्योत अंभिरे चांगली गोलंदाजी करतायत. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज टिळक नगर पुन्हा एकदा क्रिकेटच्या रंगात रंगताना पाहायला मिळेल. मुंबईतील एक प्रमुख उपनगर चेंबूर आणि चेंबूरचा एक प्रमुख घटक असणारा हा मात्र टिळक नगर विभाग. हो वेगात चेंडू येताना पाहायला मिळतोय. अगदी खोलवर करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता. पंचांचा इशारा तो लेग बाईटचा आहे. पायाला बॉल आदळतोय आणि त्याचमुळे लेग बाईटच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना 4 वर जाते. काय मॅच पाहायला मिळाली. या अगोदरची टाय झाली. दोन्ही टीम जबरदस्त होत्या आणि त्यामुळे चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि नवे तर टिळक नगरच्या या मैदानात क्रिकेट खेळणं एक वेगळाच अनुभव असतो आणि त्याचबरोबर सह्याद्री मैदानात षटकार चौकार मारणं ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे.
कुणाचंही काम नाहीये यावेळेला पूल केला जातोय सीमारच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला चेंडूची फेकी तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या आणि चतुराईने 3री धाव घेतली वा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि 3 धावाने धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते ती म्हणजे 7 चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली कारण मैदान खूप मोठं आहे आणि त्याचबरोबरने त्याचा फायदा या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट करत असताना बॅटर देखील घेत आहेत आता जर पाहिलं तर स्ट्राईकवर सिद्धेश वास्कर यावर्षी चांगल्या फॉर्मात आहेत ग्रामीण क्रिकेट आपल्या भंगारपाडा गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय 70 बिग बॅश गुजरातलाही जाऊन अर्धशतक झळकावलं होतं या हंगामामध्ये गावदेवी गावठाणला खेळत असताना चांगले क्रिकेट या हंगामात जरूर खेळलेत परंतु समोर आहे महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांपैकी एक प्रज्योत अंभिरे चांगला वेगा चेंडू त्याला हळूवार पद्धतीने ढकललं समोरच्या दिशेने तिकडे आलेत विवेक शेलार ज्यांनी काय सुपर ओव्हरमध्ये 2 लगातारच्या विकेट घेतल्या आणि जबरदस्त कॅचही पकडल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपल्यानंतर झाली आहे 8 एक विकेट माघारी परतली आहे 8 धावा धावफलकावर अल्फेशियस या टीमच्या टर्फ एडिक्ट या टीमच्या विरुद्ध सनल आज पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत चांगलं क्रिकेट त्यांच्याबरोबर आम्ही खेळलोय आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला विजयदादा मोझार यांची टीम आहे टर्फ एडिक्ट उमेश ज्या टीमचं मॅनेजमेंट पाहत आहेत आणि यानंतरच्या देखील दोन्ही टीमला विनंती असेल आपण देखील टॉससाठी सज्ज राहायचंय इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आणि आता बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत विवेक शेलार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील खालिंग म्हणजे पडगाव विभागामध्ये खालिंग गाव आहे आणि त्या गावातील असणारा खेळाडू आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय नाव आहे विवेक शेलार टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात स्टायलिश खेळाडूंपैकी एक म्हणून देखील ओळखले जातात आणि वैविध्यपूर्णता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतो असे विवेक शेलार गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत परंतु फलंदाजीसाठी पनवेलच्या बंगारपाडा गावचा खेळाडू सिद्धेश वास्कर आज मात्र DSPLचं 10वं पर्व आणि या 10व्या पर्वात दरवर्षी वेगवेगळ्या फॉर्मॅटने दिवस DSPL आम्हाला पाहायला मिळाली आहे आणि दरवर्षी काहीतरी नाविन्य देखील या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं आहे आणि यावर्षी देखील व्यावसायिक 8 संघांचा समावेश DSPL मध्ये यावेळेला लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे आहेत ऐश्वर्य सुर्वे चेंडूची फेकी केली आहे मुंबई कस्टमसाठी देखील क्रिकेट खेळतात लेदर बॉलचं ऐश्वर्य सुर्वे मुंबई प्रीमियर लीग देखील मागील हंगामात खेळताना पाहायला मिळाले होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते ती म्हणजे 9 धावांवर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही स्वागत करू आणि त्याचबरोबरीने सर्वांचं स्वागत या ठिकाणी टेनिस क्रिकेटची पॉवर हाऊस टिळक नगरमध्ये असेल ज्या ठिकाणावरून जर पाहिलं प्लेबॉय प्रेसी सह्याद्री एकाहून एक सरस संघ आणि एकाहून एक सरस खेळाडू या परिसराने देखील मुंबई लेदरला दिलेत आणि मुंबई टेनिसला देखील दिलेत विशेष म्हणजे मुंबई अंडरआर्मला देखील या परिसरातून खूप सारे खेळाडू आपण नक्कीच पाहिलेत यावेळेला फटका तर खेळला गेला क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत परंतु तो निष्फळ ठरतोय बॉल जाईल सीमा रेषेच्या पार चौकार आता मात्र हात खोलू लागलेत फलंदाज सोनू यांनी मात्र या ठिकाणी अखूट टप्प्याचा बॉल होता पूल करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये गेला आणि 4 धावा वसूल केल्या आज डावखुरे हाताचे फलंदाजही चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले सोनू दुसऱ्या मॅच मध्ये आणि एका मॅच मध्ये भावेश दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हो यावेळेला वेग पाहायला मिळाला परंतु अचूकता नव्हती आणि त्यामुळेच की काय व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि हे स्वाभाविक आहे क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुमच्या विरुद्ध आक्रमण केले जातात तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता आणि म्हणून त्या प्रयत्न जर पाहिलं तर या ठिकाणी एक अतिरिक्तच्या स्वरूपातील स्वैरच्या स्वरूपातील एक धाव मिळते विवेक शेलार सोनूसाठी यावेळेला लॉफ केला क्षेत्ररक्षक तिकडे भावेश शेलार चेंडूवर येत आहेत पकडली जाते कॅच विकेटचं पतन सोनू बाद टिळक नगरमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तरी इंटर टुर्नामेंट्स खूप होतात मग पावसाळी 15 ऑगस्टची ऐश्वर्या स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा असू देत त्याचबरोबर जर पाहिलं तर लगानची स्पर्धा असू देत अशा बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतो DSPL देखील 10 पर्व क्रिकेटची स्पर्धा भरवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु या हंगामात जर पाहिलं तर DSPL एकच दिवस आहे परंतु तो दिवस लक्षणीय आहे त्यामध्ये 8 व्यावसायिक संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील स्कोर जर पाहिलं तर झालाय 14 दुसरी ओव्हर सुरू असताना
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत हरीश मिरकुटे. कल्याणच्या पुढे मुरबाडच्या दिशेने जाताना उल्हास नदीच्या काठी दहागाव नावाचं गाव आहे, त्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू नाव आहे हरीश मिरकुटे. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. कल्याण मुरबाड या दोन्ही तालुक्यामध्ये खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट हरीश मिरकुटेने गाजवलंय आणि आज मुंबईमध्ये दाखल झालाय हरीश मिरकुटे. पाहूयात समोर जर पाहिलं तर भिवंडीच्या खालिंगचा गोलंदाज विवेक शेलार. हरीश मिरकुटे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सिद्धेश वासकर आणि गोलंदाजीसाठी विवेक शेलार. मुंबई नगरीमधील स्पर्धा आपण पाहतोय, टिळक नगरमधील स्पर्धा आपण पाहतोय, दुर्गा सदन प्रीमियर लीग 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा. एखादी स्पर्धा सुरू होणं काळाच्या ओघामध्ये बंद होणं आम्ही पाहतो, परंतु लगातार 10वं पर्व DSPL साठी खूप मोठी उपलब्धी असेल. पहिल्याच बॉलला वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय, भावेश तिकडे आले तत्परतेने चेंडूवर आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. या अगोदर देखील एक चांगली कॅच या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील बॅटिंगच्या जोरावर या घाटकोपर भटवाडीच्या खेळाडूने घेतलाय भावेश शेलारने. धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात, कारण फिल्डिंग देखील तेवढीच महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढी बॅटिंग बॉलिंग आहे. हो यावेळेला वेगात चेंडू टाकला, थोडासा अतिरिक्त उसळी नक्कीच होती, परंतु बॉल कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. थॉमस डायस्की यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी स्थिरावलेला आहे तो 15 धावांवर. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानाचं आणि टेनिस क्रिकेटचं एक वेगळं नातं आहे. तो इकडलं खरं क्रिकेट पाहायचं असेल तर ज्यावेळेला स्पर्धा नसते त्या रविवारी तुम्ही इकडे येऊन क्रिकेट पहा. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. विवेकला मिळतं यश तर सिद्धेश वासकर होत आहेत बाद. अगदी बाजूबाजूला स्टंप ठोकलेले असतात आणि रविवारच्या दिवशी संपूर्ण मैदान क्रिकेटमय होताना पाहायला मिळतं. आणि केवळ चेंबूरच नाही, कोणी घाटकोपरवरून, कोणी मानकुर्दवरून, कोणी गोवंडीवरून, कोणी कुर्ला, म्हणजे मुंबईच्या विविध भागातून या ठिकाणी खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी रविवारच्या दिवशी येतात. त्यामुळे हे मैदानं वाचली पाहिजेत आणि असं मैदान आहे जे मात्र या चेंबूरच असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी मुंबईत खूप सारी मैदानं शिल्लक आहेत. नाहीतर मुंबईत इमारतीची जंगलं वाढली आणि मैदानं कमी व्हायला लागली, परंतु चेंबूर असं ठिकाण आहे त्यामध्ये सर्वांचाच, खेळाडूंचा, त्याचबरोबर सर्व पॉलिटिशियन्स आहेत त्यांचा वाटा आहे ही मैदानं टिकण्यामध्ये. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत फिरोज शेख, गोरेगावचा एक वेगवान गोलंदाज, परंतु या परिसराचं नाव मागील 10-15 वर्ष ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच टिकून ठेवले तसा फलंदाज सॅम्युएल चौगुले बॅटिंगसाठी येतोय. सॅम्युएल अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. या परिसरातून अंडरआर्म क्रिकेटचे देखील चांगले चांगले खेळाडू, मग गन असतील, नीरव शाह असतील, सुमित असतील, अशी खूप सारी नावं या परिसरातून आम्ही अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील पाहिली आहेत. यावेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला फटका आणि बॉल फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हरीश मिरकोटे जसा चेंडू तसा फटका पाहायला मिळाला, बॅकफुटला गेली, जागा बनवली आणि क्षेत्ररक्षकाला समोरून मात्र अतिरिक्त उसळी घेतली बॉलने, सीमारेषच्या बाहेर चौकारात जातोय. धावसंख्या 19 होते. ओव्हर जर पाहिली तर या ठिकाणी 3री सुरू झाली आहे. फिरोज शेखचं स्वागत चौकाराने केलंय. हरीश मिरकोटेला माहिती आहे या मैदानाचा अंदाज, कारण या अगोदरच्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. उमर 11 या संघात देखील मागील 2-3 वर्ष त्यांना आपण खेळताना पाहतोय व्यावसायिक स्पर्धांमध्ये. हरीश मिरकोटे बॅटिंगसाठी तर बॉलिंगसाठी फिरोज शेख, गोरेगावचा एक वेगवान गोलंदाज. यावेळेला उसळी घेतलेला चेंडू, त्यावर एक वेगळाच फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु विवेक पोहोचले चेंडूवर, चेंडूची फेकी चुकीची, परंतु बॅकअप चांगलं होतं आणि त्याचमुळे की काय धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 ने पुढे जाते 21 वर. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ आहे. त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की तुम्हा आम्हाला तो जास्त आवडतो आणि तो पाहण्यामध्ये आपण तासनतास मैदानात घालवतो. याच टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हाला एक नाव दिलंय, लौकिक दिलाय आणि एक मैत्रीही दिली आहे. उसळी घेतलेला पुन्हा एकदा चेंडू, त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न होतो हरीश कडून आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते ती 22 वर. रणनीतीबद्ध थोडंसं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मागील मॅचेस होत्या त्या 6 ओव्हरच्या होत्या, या मॅचेस 5 ओव्हरच्या पाहायला मिळत आहेत. सॅम्युएल या हंगामात खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी सॅम्युएलने केली आहे.
नुकतीच गांधी मैदान या ठिकाणी जी स्पर्धा आपल्याला गावठाण चेंबूर गावठाण कप पाहायला मिळाला, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजची पुरस्कार देखील सॅम्युअल यांना मिळाला होता. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. सॅम्युअल पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु गतीने आणि मात दिली त्यांच्यावर, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. ओव्हर नंबर जर पाहिलं तर तिसरी सुरू आहे. धावांचा वेग मात्र यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये वाढवावा लागेल. थोडंसं विकेट आता टिकून ठेवण्याचा प्रयत्न आणि धावाही एकमेकांच्या दिशेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू आहे. कमी गतीने चेंडू टाकला, व्हेरिएशन केला, आतापर्यंत वेगात टाकत होते. या बॉलला थोडीशी उंची दिली आणि फिरकही दिली आणि हरीज जर पाहिलं तर संयम तुटला, कारण कमी गतीने आलेला हा चेंडू बॅट फिरवण्याचा प्रयत्न झाला, परंतु गती कमी असल्या कारणाने मात दिली त्यांच्यावर. यावेळेला वेग, भन्नाट वेग, काय यष्टीरक्षण करत असताना बॉल अडवलाय. थॉमस डायस होते त्या ठिकाणी आणि बोल्ड आउट होताना पाहिला मिळत आहेत. माघारी परत येईल. एक बॉल कमी गतीने टाकला आणि दुसरा बॉल एवढ्या वेगात टाकला की कळला देखील नाही आणि जबरदस्त कामगिरी होताना पाहिला मिळते फिरोज कडून. हरीश मिरकुटे माघारी परत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर संघाची 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकं संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 2 षटकं शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 षटकात काय होणार ते पाहायचं आहे आपल्याला. दुपारच्या सत्रात देखील नामवंत खेळाडू तुल्यबळ संघ या ठिकाणी दाखल होतील. मुंबईचं टेनिस बॉल क्रिकेट एका वेगळ्या उंचीचं पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटला समांतर आहे जरूर हे क्रिकेट, वेगळी उपकरणे याला लागतात. तो बॉल, ती बॅट, हे थोडीशी आणि सुरक्षिततेसाठी मात्र अगदी थोडी उपकरणं लागतात किंवा त्याच्यापेक्षा कमी खर्चिक देखील असतो. म्हणून मुंबईमध्ये किंबहुना अलीकडे संपूर्ण भारतामध्येच हा टेनिस बॉलचा खेळ खूप लोकप्रिय झाला आहे आणि यूट्यूब नावाचं माध्यम आल्यापासून जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या कक्षा रुंदावल्यात. अगदी चांगली कामगिरी करणारे खेळाडू भारताच्या बाहेर देखील दौरे करू लागलेत. सॅम्युअल एका बाजूला आहेत, त्यांच्या जोडीला इरफान आलेत आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलाय. मॅन फ्रॉम भिवंडी पडगा खालिंग विवेक. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण, मोठा फटका येताना पाहायला मिळतोय सॅम्युअल चौगुलेच्या बॅटमधून. षटकार. हे मैदान आमचं आहे आणि इकडे आमचाही आवाज होणार सांगतायत सॅम्युअल, कारण याच मैदानात क्रिकेट सातत्याने खेळतात. कोणत्या दिशेला फटका खेळायचा त्यांना बरोबर माहिती आहे. विवेक जरूर चांगले गोलंदाज आहेत, परंतु समोरचा फलंदाज देखील काही कमी नाहीये ज्याने मुंबई गाजवली आहे. नाव आहे सॅम्युअल. यावेळेला वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, टप्पा बदलला आणि हे करावं लागतं गोलंदाजाला. प्रत्येक बॉल जर तुम्ही एका टप्प्यावर टाकेल तर तुमच्या विरुद्ध रन येतील, परंतु सॅम्युअलचा हा प्रयत्न दुसऱ्या बॉलवर थांबवलाय. धावसंख्या जर पाहिली तर 29 आहे. 4थी ओव्हर सुरू असताना सॅम्युअल. यावेळेला फटका फसला जरूर होता. बॉल हवेत असेल, एक धाव तिकडे घेतली गेली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्यावर देखील धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. 2 धावा धाव फलकावर पुढे जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावांवर. सॅम्युअल मॅचची सूत्र स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करतायत. 4थी ओव्हर सुरू आहे. एक 45-50 धावांचं तरी आव्हान बनवायचा प्रयत्न या ठिकाणी असेल. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला पाठवलं कव्हरच्या दिशेने, एक धाव तिकडे घेतली गेली. ऐश्वर्य सुर्वे आले तिकडे. चेंडूची फेकी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात इरफान होत आहेत धावबाद. बाद होत आहेत इरफान, जे रांचीचे खेळाडू आहेत झारखंडचे, आणि त्यांची जागा घेण्यासाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पनवेल तालुक्यातील कुंडेवाहळ गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या हंगामात चांगल्या फॉर्मात आहे. समाधान वास्कर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जातील. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतात समाधान वास्कर. जोडीला आहे सॅम्युअल. याच मैदानात आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त क्रिकेट कुठे खेळले असेल तर याच मैदानात खेळले त्यांनी. होम ग्राउंडवर खेळतात सॅम्युअल. फटका पुन्हा एकदा हवाई टोला तर केला जातोय. पाहूयात काय होईल तिकडे.
हो हो, हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकार षटकार षटकार. सॅम्युअल चौगुले जबरदस्त कामगिरी घरच्या मैदानात आणि यावर्षी खूप चांगल्या फॉर्मात आहे सॅम्युअल. GI11 साठी या हंगामात क्रिकेट ते खेळलेत. खूप चांगलं श्रेया 11 साठी, सिद्धिविनायक, स्वरूप फाळके आणि कंपनीसाठी देखील चांगलं क्रिकेट व्यावसायिक दर्जाचं त्यांनी खेळलंय. अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळलेत. हो, यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला, परंतु पाठी मागे पाठवलं आणि रन मात्र मिळणार नाहीये. परंतु 2 षटकार या विवेक शेलार यांच्या षटकात सॅम्युअलने जरूर खेळले. ओव्हर संपतात मात्र या ठिकाणी 4 आणि 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 38 धावा धाव फलकावर होत आहेत. एक षटक अजूनही बाकी आहे. 12-1 धावा जरी आल्या तरी 51 धावांचं आव्हान चांगलं आव्हान होऊ शकतं आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी करावा लागेल. दोन्ही टीमला विनंती आहे टॉससाठी सज्ज राहायचंय. रॉयल फिरोज बोरिवली आणि कांदारी किंग्स बंड्या बॉईज दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपल्या नाणेफेकीसाठी संघ नायक त्वरित त्या ठिकाणी पाठवायचे. यानंतरच्या मॅचचा टॉस होईल. सध्या सुरू आहे सेमीफायनल आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात आलंय ऐश्वर्य सुर्वे यांना. लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक चांगले खेळाडू आहेत. मुंबई प्रीमियर लीग ते खेळलेत आणि लेदर बॉल मात्र मुंबई कस्टमसाठी देखील खेळतात. ऐश्वर्य सुर्वे अंधेरीच्या DN नगरचे खेळाडू तर समोर आहेत फलंदाजीसाठी समाधान वास्कर. फिरोज रॉयल कांदिवली. हो, यावेळेला पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न अपीलही केलं परंतु त्याचा प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये. रन मात्र त्या ठिकाणी मिळेल लेग बायच्या स्वरूपातील आणि एका रनने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 39 धावा. आज मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील सध्याच्या घडीचे तारे सितारे पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळेल. परंतु हे तेच टिळक नगर आहे. खूप सारे तारे सितारे टेनिस क्रिकेटला दिलेत तेच हे टिळक नगर सुद्धा आहे. सॅम्युअल एका बाजूने चांगली बॅटिंग करतायत. यावेळेला जर पाहिलं तर नो बॉल घोषित केला जातोय आणि आता मात्र फायदा घेण्याचा प्रयत्न असेल. ओ स्टेपिंग यानंतर आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी देखील परतताना पाहायला मिळत आहेत. आणि आता जर पाहिलं तर सॅम्युअलच्या जोडीला हे मैदान ज्या खेळाडूने कित्येक वेळा गाजवलंय आणि आम्ही ते पाहिले देखील सुमित गराळे. धावसंख्या जर पाहिली तर शेवटचं षटक सुरू असताना संघाची धावसंख्या 40 आहे. 50 पर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल. सुमित एका बाजूला दुसऱ्या बाजूला सॅम्युअल. यावेळेला पुन्हा समोरच्या दिशेने फटका टोलावण्याचा प्रयत्न सॅम्युअल कडून होतोय. एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु माघारी पाठवलंय. चांगलं कमबॅक आणि धावसंख्या जर पाहिली तर 41. सुमित गराळे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. या मैदानात स्वरांकित साठी खेळत असताना खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. मला ती पावसाळी स्पर्धा आठवते. अगदी शेवटच्या क्षणी षटकार त्यांनी मारला होता आणि याच ठिकाणी आम्ही समालोचन करत होतो. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट देखील मग रॉयल चेंबूर असेल त्याचबरोबर जेम्बो असेल या संघांसाठी देखील खेळताना असलपासाठी देखील काही मॅचेस त्यांना खेळताना आम्ही पाहिलंय. पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी करतील. संघाला गरज आहे बॅटिंगसाठी. सुमित एक वेगळाच फटका आल्या आल्या या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. 22 येतात त्या ठिकाणी चेंडूची फेकी केली जाते. पाहूया काय थ्रो केलाय. लाजबाब थ्रो पाहिला मिळाला 22 शेलार यांच्याकडून. आणि बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळतील सुमित. संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 41 आणि बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील करण घनसोलकर.
42 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि पाहूयात शेवटचा षटक आहे. ऐश्वर्य सुर्वे शेवटच्या षटकात चांगली कामगिरी करतायत, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतायत, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतायत. कुठेतरी इरफानचं रनआउट होणं या ठिकाणी पथ्यावर पडलेलं आहे आणि त्याचबरोबरीने सॅम्युअल मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहूया करण घनसोलकर आणि जोडीला आहे सॅम्युअल. ऐश्वर्य सुर्वे खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शाही देत आहेत तिकडे आणि आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न सॅम्युअल करतील. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे 43 वर 5वं षटक मार्गस्थ असताना, शेवटचं षटक मार्गस्थ असताना टीम टर्फ एडिक्ट संघासाठी दुसऱ्या बाजूला अल्फेशियस, स्ट्राईकवर सॅम्युअल. सॅम्युअल यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न झाला, एक धाव तिकडे घेतली गेली. पाहूया फकीर येतात नवीन बॅट्समन. करण घनसोलकर बाद होत आहेत. 44 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतात. एखादा मोठा फटका आला तर सामना सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकतो. पाहूया ऐश्वर्य शेवटच्या षटकात जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. संधी 3 रनआउट या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. सॅम्युअल फकीर येतात नवीन बॅट्समन. ऐश्वर्य सुर्वे गोलंदाजीसाठी तर बॅटिंगसाठी ज्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. हो हो शेवटचा बॉल चांगला येताना पाहिला मिळाला, परंतु तिकडे होते चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमा रेषेच्या पार, चौकार. 4 धावा त्या ठिकाणी, हे खूप महत्वाचे आहेत, रन खूप महत्वाचे आहेत आणि या 4 धावांनी धावसंख्या संघाची पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. चला दोन्ही टीमला विनंती आहे टॉससाठी यायचे. कांधारी किंग बंड्या बॉईज 21 धावांची खेळी सॅम्युअलने केली वैयक्तिक. कांधारी किंग बंड्या बॉईज टॉस साठी यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फिरोज रॉयल कांदिवली आपण देखील टॉस साठी यायचं आहे. आणि पहिला डाव संपलाय म्हणजे 1 अंक झालाय, दुसरा अंक बाकी आहे. या अंकाचे नायक राहिले सॅम्युअल चौगुले. 21 धावा केल्या, 2 षटकारांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार आणि एक चौकारही खेळला गेला. दुसऱ्या प्रत्युत्तरात देखील जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये प्रज्योत आंबेरे पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात विवेक शेलार 7 धावा, तिसऱ्या षटकात जर पाहिलं तर फिरोज 8 धावा. विवेक शेलार दुसऱ्या षटकात आले त्यावेळेला महागडे राहिले. सॅम्युअलने त्यांच्यावर 2 षटकार खेळले आणि शेवटचं षटक ऐश्वर्य सुर्वे यांनी 10 धावांचे टाकलं. 3 रनआउटच्या स्वरूपात देखील खेळाडू बाद झाले आणि बघता बघता धावसंख्या गेली ती 48 वर. 49 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी यायचंय. एक संघ तर आलाय. एकोणपन्नास धावांची म्हणजे सन्मानजनक स्थितीमध्ये तर पोहोचलेत. पाहूया काही विकेट जर घेतल्या तर दबाव प्रतिस्पर्ध्यांवर निर्माण होऊ शकतो, परंतु पाहूया क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. दोन्ही संघांना ती संधी असणार आहे दुसऱ्या डावात. मी मात्र काही काळासाठी थांबेल आणि तुम्हाला घेऊन जाईल आवाज की दुनिया. हरीश पंड्या सर. चला कांधारी किंग्स बंड्या बॉयज वांद्रे जरा लवकर संपर्क करा आणि रॉयल वॉरियर्स कांदिवली फिरोज. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप देख रहे हैं DSPL सीजन 10 और ये मुकाबला चल रहा है अल्फेशियोस तिलक नगर चेंबूर और टर्फ एडिक्ट्स उमेश 11 खार के बीच में.
49 इज द मैजिक नंबर टू विन द मैच. जो टीम इस मुकाबले को जीतेगी, फाइनल में पहुंचेगी, उसका एक इनाम पक्का हो जाएगा. बंडिया बॉयज के कैप्टन जरा या जावेद भाई. बंडिया बॉयज जावेद भाई, प्लीज रिपोर्ट फॉर द टॉस. थैंक यू. सन्मान्य दिलीप चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक होणार आहे. आणि सुधारणा या सर. सन्मान्य चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. कॉल किसका रहेगा? Heads is the call. Heads it is. So Kandari Kings, Bandra, Bandia boys, क्या डिसीजन लिया है? फील्डिंग करेंगे वो. थँक यू सो मच. एक ग्रुप फोटोग्राफ लेंगे या चौधरी साहेब. ग्रुप फोटोग्राफ आपण घेत आहोत. टॉस जिंकून कांदारी किंग्स बँड्रा बंडिया बॉयज यांनी फिल्डिंग घेतली आणि प्रथम फलंदाजी करणार ते रॉयल वॉरियर्स कांदिवली फिरोज. थँक्यू. डीएस पिजल सीजन 10 में आपका स्वागत है. विशेष आभार सन्मान्य राहुल दादा वाळंस जो हमारे बीच बैठे हुए हैं, अध्यक्ष सह्याद्री क्रीडा मंडल और अध्यक्ष चेंबूर विधानसभा भारतीय जनता पार्टी, नवदुर्गा मित्र मंडल नंदू कदम जी, इनका विशेष आभार. आचार्य तुलसी, डॉक्टर डेलीवाला, आर.एस. मणि, पैशन फ्रॉम के नायर, अवस्थी फाउंडेशन गणेश अवस्थी जी, गुरुभाऊ मिडबावकर, अमित सातर्डेकर, संजीव अक्कुबॅटिन, फाइन आई केयर, श्री साई स्पोर्ट्स, ग्लिस्टर, ओनली ग्रिल्स विशाल बिले शाखा प्रमुख, जस्ट फॉर यू इवेंट्स स्नेहा भालेराव जी, सक्षम ग्रुप, किंडरगार्टन प्ले स्कूल, भास्कर पैकेजिंग, मोहन देसाई, करण देसाई, प्रथम शेट्टी, मालवन कालवन, जिगर ठक्कर, सह्याद्री कट्टा, साक्षी, कॉमर्स हब, आदित्य पिसाळ, केतन पॉलिमर्स, वेद फाउंडेशन, सिक्सिट, स्टीबी मग्स अँड तिलक नगर पोलीस स्टेशन यांचा विशेष आभार. tenniscricket.in पर इसका सीधा प्रसारण 100 से भी ज़्यादा मुल्कों में किया जा रहा है. और स्कोर को चेस करने के लिए अब यहाँ पर आ चुके हैं दो ओपनिंग बैटर्स, प्रीतम परब और थॉमस डायस. अभी 15 दिन पहले शिवसेना प्रमुख चषक का मैन ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड प्रीतम परब ने जीता. थॉमस डायस मुंबई का तूफान, मुंबई का रनों का सुनामी, अंडर आर्म और ओवर आर्म दोनों क्रिकेट में थॉमस डायस ने जो कामयाबी हासिल की है, वाकई में इसकी तारीफ की जाए उतनी कम है. मैन हु ऑलवेज प्लेज विथ कूल माइंड. 100 रन चेस करना है तो भी थॉमस के चेहरे पे आपको शांतता दिखाई देगी, और 5 रन बनाने के होंगे तो भी थॉमस विल लुक कूल, काम एंड क्वाइट. पहला ओवर लेकर आ रहे हैं इरफान. प्रीतम परब ने इस बार टैप करते हुए खेला. हाल ही में शिवसेना चषक 2022 बाइंदर में बहुत अच्छा प्रदर्शन रहा था. अरे थैंक यू सो मच भास्कर खाड़े जी, चीयर लीडिंग के बादशाह. भास्कर राव खाड़े. इस बार उठा दिया
और लपेट लिया, मानो इरफान की गेंद को बड़े आसानी के साथ खेल दिया प्रीतम परब ने 6 रनों के लिए गगनचुंबी छक्का। इरफान ने बिल्कुल बल्ले के नीचे गेंद दी थी। प्रीतम परब की एक खास बात है, प्रीतम परब, अमित कोहरी, ये कुछ ऐसे बैटर्स है जो बॉल उनके जोन में आए तो बहुत दूर तक सिक्स मार सकते हैं और बहुत स्ट्रांग बैटिंग ऑर्डर लेकर मैदान में उतरे हुए हैं इस वक्त टर्फ एडिक्स उमेश 11 खार। इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, हाई एंड हैंडसम, लॉन्ग एंड स्ट्रांग, मैसिव एंड आउटरेजियस 6। प्रीतम परब ने बताया कि मानो मैं क्रिकेट नहीं गोल्फ खेल रहा हूं, और इरफान की गेंदबाजी की खबर लेती हुई बल्लेबाजी यहां पर प्रीतम परब द्वारा। अगले मैच का टॉस जीता है कांदारी किंग्स बैंड्रा बंडिया बॉयज और उन्होंने फील्डिंग ली है। रॉयल वॉरियर्स कांदिवली फिरोज ये टीम पहले बैटिंग करेगी। उसके बाद वाले मैच में विक्रोलियंस और अल्ताफ 11 सैंडी एसपी का मुकाबला होगा। तो अगले 5 घंटे जो है आपके लिए क्रिकेट से मनोरंजन से भरपूर रहेंगे। हमारे जो दर्शक भाई इस वक्त मैदान पर उपस्थित है उनका भी मैं हार्दिक स्वागत करना चाहूंगा। गर्मी के दिनों में वृक्ष के नीचे बैठकर एक सुकून सा महसूस करते हुए हमारे दर्शक। इरफान की गेंद इस बार मिस टाइम किया और फंसा दिया, ये इरफान की खास बात है। बल्ले के नीचे गेंद तो बॉल मैदान के बाहर और हाफ ट्रैकर बॉल सीधा कैच। प्रीतम परब आउट हो गए और उनकी जगह पर पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी भावेश शेलर जो लेफ्टी बैटर है उनको भेजा गया। 38 रनों की पारी उन्होंने खेली थी सुपर ओवर वाले मैच में। टर्फ एडिक्स उमेश 11 खार के पास अच्छे खिलाड़ी तो है, उनके पास 3 अच्छे मेंटर है, एक राकेश तामोरे, एक नीलेश परदेसी और एक सिरिल रॉड्रिग्स। और राकेश तामोरे, सिरिल रॉड्रिग्स और नीलेश परदेसी के एक्सपीरियंस का टोटल अगर मैं करूं तो 80-90 साल हो जाएगा, इतना एक्सपीरियंस है सबको। और एक अच्छी बात डीएसपीएल में यह भी है कि बहुत दिन बाद व्हाइट टी शर्ट और ट्रैक पैंट वाला क्रिकेट हम देख रहे हैं। आजकल लगभग तमाम टूर्नामेंट्स में कलरफुल कॉस्ट्यूम्स वाले मुकाबले हम देखते हैं, लेकिन ये वो टूर्नामेंट है जहां व्हाइट एंड व्हाइट, द क्रिकेट फ्लैनल्स जिसको कहा जाता है। इरफान की भी तारीफ करनी होगी, 2 6 खाने के बाद एक जिगरा चाहिए होता है और जिगर से उन्होंने आउट किया प्रीतम को। लेकिन अब लेफ्टी बैटर भावेश शेलार सामना करेंगे इरफान का। पहला सेमीफाइनल आकाश जांगिड भी अपने आप को आउटफील्ड में लेकर आए हैं, कोई रिस्क नहीं लेना चाहते। 5 ओवर का मुकाबला है, 49 इज द मैजिक नंबर और इरफान एक बार फिर से तैयार। पहले 2 ओवर पावर प्ले के हैं। इस बार स्टैंड एंड डिलीवर ऑन द राइज, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर गेंद को भेज दिया, शानदार चौका। बहुत अच्छा एक्सटेंशन ऑफ आर्म्स देखने को मिला, उन्नत होकर स्टैंडिंग टॉल जिसको कहते हैं उस तरह का वो स्ट्रोक था, आंखों में जज्ब होने वाला, और स्कोर पहुंचा 16 पर। अभी तक बनने वाले तमाम रन जो है 4 या 6 के रूप में आए हैं, ये अच्छी बात है। और क्योंकि ये पावर प्ले का ओवर है तो वो भी चाहते हैं कि दौड़ने की जहमत क्यों उठाए, अगर बॉल बल्ले पर आ रही है तो उस पर रन बनाएं। धीमे से पुश किया, 1 रन लिया।
करण गंसोलकर के पास गेंद जाती हुई। ओवर समाप्त होता हुआ इरफान का खर्चीला ओवर 17 रन। भास्कर राव खाड़े नए ओवर की शुरुआत हो रही है करण गंसोलकर द्वारा। और उनके सामने बैटिंग की जिम्मेदारी भावेश शेलार की रहेगी। बहुत अच्छा अपने फिटनेस पे भी भावेश ने काम किया है। स्वयं क्रिकेट के कोच है तो उनका फिट रहना जरूरी है। अगर कोच फिट रहेंगे तो उसके जो स्टूडेंट है वो फिट रहेंगे। और लिटिल वंडर्स एकेडमी भटवाड़ी के दत्ताजी साळवी क्रीड़ांगण में उनकी कोचिंग और बारिश में फातिमा स्कूल में इंडोर क्रिकेट एकेडमी चलाते हैं चंद्रकांत शेट्टी और भावेश शेलार। नए ओवर की पहली गेंद बैठक शॉट था और सीधा गेंद सड़क पे कड़क जिया गया, धड़क धड़क धड़क, ये लगा चक्का। 23 बल्लेबाजी को एंजॉय करते हुए भावेश शेलार। क्रिकेट इज ऑल अबाउट एंजॉइंग द गेम। जो इंग्लिशमैन है वो बताते हैं एंजॉय योर क्रिकेट, एंजॉय योर वॉक, स्मेल द ग्रास एंड एंजॉय योर गेम। बिल्कुल मत भूलना। और बॉल अब सतीश कुरुप द्वारा पहुंचा दी गई है ऐसे और भी वीडियोस के लिए थॉमस के चैनल को पास और सब्सक्राइब थॉमस से करो गई करण और बेल गंसोलकर आइकन के को पास। दबाना स्कोर बिल्कुल मत भूलना। 23। वी आर इन ओवर नंबर 2। टारगेट 49। स्कोर राइट नाउ 23। और विकेट कीपर अब बदला जा चुका है। आकाश जांगेड़ स्वयं अब विकेट कीपिंग पोजीशन में। एक ही तरीका इस मैच को जीतने का अल्फेशियस तिलक नगर के लिए वो है विकेट लेते रहना, जो अभी तक ले नहीं पाए हैं। एकमात्र विकेट गिरा है प्रीतम परब का, लेकिन उसके बाद ये दोनों बैटर्स काफी कंफर्टेबल खेल रहे हैं। थॉमस डायस अब स्ट्राइक पर आते हुए। सांगेम प्रीमियर लीग गोवा में जबरदस्त प्रदर्शन थॉमस डायस का। और अब पहली गेंद का सामना करने जा रहे हैं जो 10PL शारजा में हुआ, उसकी विजेता टीम के सदस्य रहे थे फ्रेंड्स कुवैत टीम के लिए, जिन्होंने पूरी दुनिया के सबसे बड़े टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट को जीता। और हार्ड हिटिंग बैट्समैन। स्टोक के लिए जगह बनाई, पंच किया, वाइडिश एक्स्ट्रा कवर पर जाती हुई एक रन पूरा किया थॉमस ने, और एक से ही वहां वो खुश रहेंगे। अच्छा थ्रो निकला था आउटफील्ड में। स्कोर आगे बढ़ता हुआ 25। 25 रन बने एक विकेट के नुकसान पर। 24 रन और चाहिए फाइनल में पहुंचने के लिए DSPL सीजन 10 में। कदमों का अच्छा इस्तेमाल करके आगे आए थे, एन वक्त पर इरादा बदला और गेंद को स्क्वायर ऑफ द विकेट खेल दिया था पॉइंट की तरफ। 1 रन। स्कोर 26।
क्रिकेट फील्डिंग पोजीशंस का भी एक अलग इतिहास है दोस्तों। पॉइंट जो ये नाम आया है क्योंकि जब आप स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हैं आपका बल्ला जिस दिशा में पॉइंट करता है, इसलिए उस जगह को पॉइंट ये नाम दिया गया है। हाफ ट्रैकर बॉल थी, बड़े आराम के साथ उसे पुल किया था, लेकिन सर्कल में फकीरा ने गेंद को रोका, लेकिन थ्रो करने की जरूरत नहीं की फकीरा ने, क्योंकि उन्हें पता था रनों की फिजूल खर्ची यहां महंगी पड़ेगी। स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पर पहुंचा है, 22 रनों की दरकार फाइनल में पहुंचने के लिए। करण घनसोलकर अपने ओवर की अंतिम गेंद करने जा रहे हैं भावेश शेलार को। इस बार स्विच हिट करने का प्रयास और एक आसान कैच दे दिया। अब देखिए बिल्कुल सब कुछ सही हो रहा था, भावेश शेलार ने साहस किया, साहस दुस्साहस बना और एक आसान कैच देकर वापस लौटे भावेश शेलार। और अब नए बैटर का आगमन मैदान में होने जा रहा है टर्फ एडिक्स उमेश 11 खार के लिए। अमित कोरी को मौका दिया गया है। बस यहां से कुछ ही किलोमीटर दूर चुनाभट्टी से ताल्लुक रखते हैं और मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग में अच्छा प्रदर्शन रहा था उनका एसएसपी टीम के लिए। विकेट मिलने के बाद अब थोड़ी सी खुशी यहां पर लौटी है अल्फेशियोस तिलक नगर चेंबूर के खेमे में। बहुत ज्यादा तेज हवा चलती हुई तिलक नगर वासी भी खुशकिस्मत है। जैसे जैसे तिलक नगर में बिल्डिंग की हाइट बढ़ती जा रही है, ये ग्राउंड का जो व्यू है ये भी अपने आप में एक बहुत ही नायाब और बेहतरीन व्यू है। सो इक्वेशन 18 balls 23 to win, 22 to win now, 18-22। पुढील सामन्याचे दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे। संतोष बंड आणि वसीमभाई। नए ओवर की शुरुआत। नए ओवर की पहली गेंद और थॉमस डैश द्वारा बड़े आराम के साथ वहां शॉट खेला गया और आनंद फानंद में कैच को ले लिया गया। अनिल ने अपनी पहली गेंद पर थॉमस डैश को आउट किया। थॉमस डैश आउट होकर थोड़ा मायूस होकर जा रहे हैं। देखिए उनका वॉक बता रहा है कि वो अपने आप से खुश नहीं है, लेकिन फकीरा ने फिर भी उनसे बात की और नए बैटर के रूप में अब उतर रहे हैं शाहिद शेख। शाहिद शेख की भी जितनी तारीफ की जाए उतनी कम है दोस्तों। पहला टेनिस क्रिकेट ये अच्छी बात है। यहां पर अल्फेशियोस तिलक नगर टीम अब फाइटिंग कर रही है। शाहिद शेख आमतौर पर ओपनिंग बैटर के रूप में आते हैं, लेकिन आज बैटिंग ऑर्डर में थोड़ा उनको नीचे रखा गया है। ये शालीनता, ये फ्लेक्सिबिलिटी बहुत जरूरी है। आपको कैप्टन कोई भी पोजीशन पर खेलने भेजे, आपको जाकर खेलना है। ये फ्लेक्सिबिलिटी बहुत कम खिलाड़ियों के पास होती है। अनिल की गेंद आते ही पुल कर दिया और गेंद को भेज दिया मैदान के बाहर 6 रनों के लिए। उड़न खटोला। स्कोर 33। शाहिद शेख इस ट्रैक को बैटिंग करना एंजॉय करेंगे क्योंकि उन्हें मौका मिला इस मैच में बैटिंग करने का। पिछले मैच में मौका नहीं मिल पाया था और आते ही
उन्होंने मैसेज भेजा कि मैं आ चुका हूं और मैं छा चुका हूं। इस बार बैठक शॉट लेने का प्रयास, मिस आउट कर गए, बिंदी गेंद। 33 है ना, स्कोर 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। 16 रन चाहिए। 15 गेंदे, 16 रन। इस बार बहुत ही बढ़िया अपर स्क्वायर कट लगा दिया, दौड़ने की जरूरत नहीं है, सीधा टप्पा खाती हुई गेंद। अब 9-2-11 हो गई। DSPL 4, स्कोर आगे बढ़ता हुआ 37। अब 12 रन और चाहिए मैच जीतने के लिए। 12 टू विन। चौदह गेंदों में 12 रन, 14 बॉल्स 12 रन टू विन। इस बार सफल होकर खेलने का प्रयास था, लगभग ऑफ स्टंप पर आती हुई गेंद और शाहिद ने थोड़ी जल्दबाजी की ऐसा लगा, थोड़ा ड्रिल करके अपने आप को तसल्ली देते हुए कि मुझे किस तरह खेलना चाहिए था। अनिल पारी का अगला ओवर अंजाम दे रहे। इस बार विकेटों के सामने ढकेला, 1 रन, स्कोर हो गया 38। ओवर समाप्त होता हुआ तीसरा, यानी कि अब गेंदें बची है 12 और रन चाहिए 11। 12 चिंडू 11 धावा, 12 बॉल्स 11 रन्स। हमारे दोनों अंपायर सतीश कुरूप और करुणाकर कोटियन अपना एंड बदलते हुए, बॉलर एंड पर सतीश कुरूप, स्ट्राइकर एंड पर करुणाकर कोटियन अंपायर्स गेम को कंडक्ट करते हैं। और विश्व विख्यात क्रिकेट समीक्षक सर नेविल कार्डस ने लिखा है, A cricket field has no meaning unless it has got 2 dashing umpires and 22 exciting players. तो हमारे सतीश कुरूप और करुणाकर कोटियन, हमारे थर्ड अंपायर है अजीत पुत्रन। नया ओवर लेकर आ रहे फकीरा। प्रहार चषक में बहुत जबरदस्त प्रदर्शन रहा था GI11 के लिए फकीरा का। शांति भाई के जो कुछ पुराने खास मिलने वाले दोस्त क्रिकेटर्स हैं उसमें फकीरा का नाम शुमार होता है। बारह बॉल 11। बारह 11। इस बार बायां पैर आगे लाए, आखिरी वक्त पर शॉट को जज किया, तेज कदम भागते हुए दूसरा लेने का प्रयास, रनआउट का खतरा। अमित कोरी तैयार नहीं थे, शाहिद शेख उतावले थे और उतावलापन शाहिद शेख को अपना विकेट देने पर मजबूर कर गया और एक और विकेट का पतन यहां पर। अब बैटिंग के लिए आ रहे इसरार खान बाबू। इसरार खान बाबू ने शिवसेना कप में बहुत जबरदस्त बैटिंग की थी, बालियोगी सदानंद महाराज क्रीडांगण श्री क्षेत्र राई भाईंदर में, और दोस्त उनको प्यार से बुलाते हैं बाबू। स्ट्राइक पर अमित कोरी। बहुत अच्छी फील्डिंग का मुजाहरा पेश किया गया था वहां पर।
11 बॉल 10 स्ट्राइक पर अमित कोरी। फकीरा की धीमी गेंद, अपर कट लगा दिया, वहां पर कोई खिलाड़ी नहीं है, टप्पा खाती हुई गेंद गई। अब जाकर गेंद को उठाया गया, थ्रो किया गया, उसके पहले 2 रन अमित कोरी के नाम और स्कोर आगे बढ़ता हुआ 41 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। दो पर आउट हुए थॉमस, 12 पर आउट हुए प्रीतम, 13 पर आउट हुए भावेश शेलार और 12 पर आउट हुए शाहिद शेख। वाइड बॉल, स्कोर 42 4 विकेट पर। 7 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए डीएसपीएल सीजन 10। इस बार बैकफुट पर जाकर पंच अच्छा लगाया था, 1 रन मिलेगा। एक्स्ट्रा कवर की ओर से आता हुआ थ्रो। अब 6 रनों की दरकार और इसरार खान, बाबू उबैद खान और इसरार खान, ये 2 भाइयों की जोड़ी टेनिस क्रिकेट की खिदमत कर रही है। जैसे अनिल गोलतकर, अजीत गोलतकर, अमित गोलतकर, मोहन कदम, विवेक कदम, ऋषिकेश केशव वैद्य, योगेश केशव वैद्य, उबैद खान, इसरार खान। इस बार बहुत अच्छा एक्सटेंशन ऑफ आर्म्स जिसको कहा जाता है, लीनिंग फॉरवर्ड एंड एक्सटेंडिंग द आर्म्स, उस तरह का वो नफासत भरा कवर ड्राइव। स्कोर आगे बढ़ता हुआ 44, 5 टू विन। 8 बॉल 5। और इस बार मैच को जीत लिया ऐसा हम कह सकते हैं, जिस तरह से गेंद गई है। अमित कोरी नहीं, मेरे ख्याल से कोरी का कैच ले लिया गया, कहानी में ट्विस्ट आ गया और अमित कोरी वापस लौटते हुए विकेट क्रमांक 5 और नए बैटर है अब ऐश्वर्य सुर्वे। ऐश्वर्य सुर्वे ये भी एक बड़ा नाम है लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट में। हाल ही में उन्होंने फेसबुक पर एक फोटो पोस्ट किया था, रिमेन कूल इन द पूल। तो जिस तरह स्विमिंग पूल में कूल रहते हैं, वैसे पिच के ऊपर कूल रहना होगा ऐश्वर्य सुर्वे को। 7 बॉल 5 रन। मैच अब बहुत इंटरेस्टिंग सिचुएशन में है, क्योंकि अगर ये बॉल डॉट निकाल देते हैं तो 6 बॉल 5 का इक्वेशन आएगा। प्रेशर जो है बैटिंग साइड पर शिफ्ट होगा, लेकिन ऐश्वर्य सुर्वे अगर इसी बॉल पर बड़ा शॉट लगा के फिनिश कर देते हैं तो काम तमाम। क्या स्ट्रेटेजी रहेगी? थोड़ा रिस्की रन था। 6 बॉल 4 रन का इक्वेशन। छह बॉल 4। कांधारी किंग्स बंडिया बॉयज और रॉयल वॉरियर्स कांदिवली फिरोज, आपका मैच 5 ओवर का रहेगा और आपको मैच खत्म होने के बाद तुरंत फील्डिंग लगानी है। करण गंसोलकर को 1 ओवर दिया गया है। देखिए, कैप्टन की अच्छी सोच है। करण गंसोलकर का 1 ओवर भले थोड़ा खर्चीला रहा हो, उसका मतलब ये नहीं कि बॉलर खराब है। 1 आध ओवर कभी खराब हो सकता है, लेकिन अब एक बार फिर से टीम मीटिंग की तरफ तवज्जो की जा रही है और इरफान, उन्होंने अपना कैप उतारा है। डबल सिग्नल है, इरफान या करण, और फाइनली इरफान के हाथ में गेंद थमाई जाएगी ऐसा लग रहा है। इरफान, हाल ही में शिवसेना प्रमुख चषक काला चौकी में 6 बॉल में 30 रन चाहिए थे। पहले बॉल पर विकेट गिरा
और इरफान ने 5 बॉल में 5 6 मार दिए और पूरे हिंदुस्तान के क्रिकेट के परिदृश्य पर इरफान आ गया। और इसके पहले वाले मुकाबले के मैन ऑफ द मैच रहे हैं जब उन्होंने राजावाड़ी बॉयज को पराजित किया था। 6 बॉल 4 और इरफान के सामने बैटर है ऐश्वर्य सुरवे। एक चीज अच्छी है कि उन्होंने विपक्षी टीम के 5 खिलाड़ी आउट किए, 5 स्ट्रॉन्ग बैटिंग ऑर्डर के बल्लेबाजों को आउट किया। यह भी अपने आप में एक बड़ी बात है। प्रीतम परब, थॉमस डायस, इसके अलावा भावेश शेलार, शाहिद शेख और अमित कोरी, 5 बड़े विकेट जरूर लिए हैं तिलकनगर टीम ने। अल्फेशियस छह बॉल 4 किसकी होगी जीत, किसकी होगी हार, कौन रहेगा टूर्नामेंट के अंदर, कौन होगा बाहर। और इस बार मिस टाइम किया ऐश्वर्य सुरवे ने, काफी दूर जाना पड़ा था हरीश मिरकुटे को। मिरकुटे इसके पहले गेंद को पकड़ते, थ्रो करते, तीसरा रन भी लिया जा चुका है, यानी कि अब केवल 1 रन चाहिए मैच जीतने के लिए। और वो चौथा रन भी हो जाएगा ऐसा लग रहा है, लेकिन ऐश्वर्य सुरवे को आउट होकर वापस लौटना पड़ेगा, लेकिन मैच को सेव कर दिया ऐश्वर्य ने, ऐसा हम कह सकते हैं। 1 रन चाहिए। बैटर है प्रज्योत अंभीरे। बहुत कम मौकों पर प्रज्योत अंभीरे को बैटिंग मिलती है। ये वो बैट्समैन है जो दाहिने हाथ से बॉलिंग करता है और बाएं हाथ से बैटिंग करता है। राइटी बैटर रादर राइटी बॉलर विद अ लेफ्टी बैटिंग। बहुत कम खिलाड़ी ऐसे होते हैं। मैथ्यू हेडन एक ऐसा नाम मेरे सामने आता है, राइटी बॉलर कम लेफ्टी बैटर। आइए संतोष बंजी, आपसे प्रार्थना है कि आपको स्टेज पर आकर बैठना है। कांधारी किंग्स बैंड्रा भी एक मजबूत टीम दिखाई दे रही है। योगेश पवार, प्रथमेश पवार, तुषार पवार। सोचिए एक टीम में जहां 3 पवार हो, कितना पावर रहेगा उनके क्रिकेट में। इस बार ड्राइव किया, रनआउट का खतरा और प्रज्योत अंभीरे भी आउट। कहानी में ट्विस्ट आता हुआ, भले 1 ही रन चाहिए लेकिन उसके लिए भी स्ट्रगल चलता हुआ। अब आ गए फिरोज। अब कितना बॉल बचा है? 4 बॉल में 1 रन, 7 विकेट गिरे हैं। 4 बॉल 1। आइए जावेद शेख, आपसे प्रार्थना है कि मंच पर पधारें। आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी ने रिक्वेस्ट की है, जावेद भाई स्टेज पे तशरीफ लाएं। दोस्तों जावेद शेख का हम स्वागत करते हैं। एमआरए की टेनिस बॉल पे 8 बॉल में 8 6 मारने का रिकॉर्ड जिनके नाम पर है, ऐसे जावेद भाई आपका हार्दिक स्वागत है। नासिर शेख और जावेद शेख अमृत 11 मुंब्रा के लिए बहुत साल खेले, खिदमत की लॉयड साटम की। काफी पुराने प्लेयर्स एक दूसरे को मिल रहे हैं। जावेद शेख वन ऑफ देम। 4 बॉल 1। और इसके साथ ही मैच को अब जीत लिया 3 विकेट से टर्फ एडिक्स उमेश 11 खार ने। अभिनंदन फाइनल में प्रवेश करने के लिए। और अल्फेशियस आपकी टीम को भी मुबारकबाद सेमीफाइनल तक पहुंचने के लिए।